आमच्या घरात का नाही अशी जंगी पद्धत आहे बघा. म्हणजे कसं आहे, पोट भरेपर्यंत नाही, पोट फुटेपर्यंत खायला घालायची पद्धत आहे ती आमच्या ताईची. नाही, मला काय वाटायलंय, आता ही जेवणाची पद्धत बी तुम्ही बदलायला असं वाटतं ताईची. नाही तर काय. अहो एवढं काय झालंय, खीर आहे अजून. हवं तर ही सगळी खीर तुम्ही खा आणि ती पण कमी पडली तर पुन्हा करेन मी. हा, म्हणजे आम्ही आदाशी आहे असं म्हणायचंय का काय तुम्हासनी? आणि हे समजा खीर खाण्यासाठी चाललंय असं वाटायलंय काय? आणि तुम्ही खीर परत करूस तोवर आम्ही वाट बघायची का? अहो असा कितीसा वेळ लागणार आहे खीर करायला? मी करते खीर. नाही नाही नाही, काय बी गरज नाही. मला काय हाऊस नाही खीर खायची. हे माझ्या लेकीला खीर आवडती म्हणून इकडे घेऊन आले मी तिला. आता एवढी समधी खीर हीच संपवणार म्या काय हे पातेला चाटू? असं का बोलताय तुम्ही? बघा ना, भरपूर खीर आहे. आणि खरं सांगू का, मीही अजून खाल्लेली नाहीये. पण तुम्ही असं करा, माझ्या वाटणीची खीर पण तुम्हीच खा, मग तर झालं. झालं म्हणजे आम्ही काय दारावर आलोय काय? तुमच्या वाटची खीर दान कराय? हा, माझ्या वाटची खीर या पातेला का नाही? आणि तुम्ही समद्यांसाठी का नाही केले खीर? बोला की. हो, मी सगळ्यांसाठीच बनवली आहे अजून त्यात भरपूर. तुम्ही बघा ना एकदा. काय नीट बघायचंय हो? हा, चंचे बघितलंस काय? आता ह्यांच्या राज्यात जेवणासाठी बी भांडायला लागणार आहे. त्याचं काय आहे, प्रत्येक गोष्ट आता भांडून मिळवायला लागणार आहे. हे असंच करणार आहे काय मी? अहो तुम्ही खरंच उगीच एवढ्याशा गोष्टीचा इश्यू करताय. झालं हे बघ, बघितलं संचे? करायचं तुम्ही, बोलायचं तुम्ही, आणि आम्ही काही बोललो की आम्ही इश्यू केला म्हणायचं. वा रे वा, पक्क्या राजकारणी हायसा तुम्ही. माझ्याशी बोलल्याशिवाय तुम्ही असे नाही निघून जाऊ शकत. बरं बोलतो, आता काय बोलू सांगा? सगळं बोलून संपलं. या ईशाचा पाक चोथा झालाय, आता काय बोलू? मला झालाय उशीर, मी जातो फॅक्टरीत. तुम्हाला काय एवढा राग येतो? तुम्हाला काय एवढा राग येतो? का असं करता तुम्ही? नका ना चिडत जाऊ इतके. पण मला तुमचा राग येतच नाही. मला गणी या ईशाचा राग येतो. आता बास झालो आता. अहो तुम्हाला या विषयाचा राग येतो हे मला माहितीये, तरीही तो विषय पुन्हा पुन्हा काढते मी तुमच्या समोर. कशाला याचा काढता अर्थ मग? का कळत नाहीये तुम्हाला? काय करून घेऊ आता अर्थ? मी तुम्हाला उपाय सांगते अधिपती. अत्यंत साधी सोपी गोष्ट आहे, तेवढी करा, फक्त समजून घ्या. त्यांच्याशी थोडं सौम्यपणे वागा, असं काय सांगते मी? तुमचं पण का नाही मास्तरीन बाई, त्या चारुलता मॅडमने झाले बरं काय. त्यासनी मी 10 वेळा सांगितलं हे असं काय करत जाऊ नका, तरी त्या काय माझी पाठ सोडाय नाहीत. आणि तुम्हाला मी 10 वेळा सांगितलं तरी परत उठून तोच विषय काढताय. तुम्हाला मी कटाळे येत नाही, कसं काय मला कळत नाही. चला आता फॅक्टरीत चला माझ्या सांगा, तिथे मी योज इशू बोल बसे. चला चला. थांबा. असं चिडून रागावून घराबाहेर नाही पडायचं कधीच, आणि मला ते आवडतही नाही. आणि दुसरं म्हणजे हा विषय अर्ध्यावर सोडून कुठेही नाही जायचं तुम्ही. नाही, अर्ध्यावर बिर्ध्यावर काय सोडलेलाच नाही. माझ्यासाठी विषय संपलेला आहे. माझ्यासाठी विषय अस्तित्वातच नाही. अर्धा नाही काहीच नाही. अहो पण माझ्यासाठी नाही ना संपलाय हा विषय. हो मास्तरीन बाई, मी तुमचं काही ऐकणार नाही अधिपती, प्लीज. मला फॅक्टरीत जायला उशीर होतोय, काम आहे ते. कामं होतील नंतर, हा महत्वाचा विषय. अहो राजकारण काय, मी मुद्दाम केलं काय हे? मी सगळ्यांचा विचार करून सगळ्यांना पुरेल एवढी खीर केली आहे. असं समद्यांचा विचार केला तुम्ही? अव जर का तुम्ही समद्यांचा विचार केला असता का नाही, तर आवासनी चांगली चापून चोपून खीर मिळाली असती खायला. कळलं का? तुम्ही काय सांगायला सांग? अय तानाजी, बरं झालं आलास. तू इथं कुठल्या कामाचा पगार घेतोस रा? बोल की. समधीच काम करतो की. तुझं मेन काम कुठलं हाय तेच सांग. स्वयंपाकाचा. मग तू का नाही केला स्वयंपाक? हो, काय झालं? मी काय केलं? माझं काय चुकलं? अय, तुला जमत नसं नव तर घरी बस. हा, अहो असं का बोलताय मॅडम? तू जर आज स्वयंपाक केला असतास का नाही, तर आम्हासनी अशी भांडायची येळ आली नसती. तुझं काम आहे ना स्वयंपाक करायचं, मग का नाही केलास तू? ह्यासनी कशाला करायला लावलास? बोल की. का तू उगाच काम चुकारपणा करायलास? बोल. अहो मी करतच होतो, त्यांना सारखी मदतच करत होतो. हे बघा
मला स्वयंपाक करायची आवड आहे ना म्हणून मी इथे आले. हां, आणि तो मला मदत करत होता, त्यांनी मला सगळी मदत करून दिली. तुम्ही उगीच त्याला काही बोलू नका. खरंच खूप चांगलं काम करतो. ओ चारूबाई, तुम्ही नका मला सांगू तो किती उत्तम काम करतोय, काय करतोय. तुम्ही काल आलायसा, कळतंय काय? हे मला कधीच माहिती आहे. धनाजी, आज जर का तू हे समज केलं असतंस का नाही, तर ही येळच आली नसती आमच्यावर. अहो सणवार आहे आज, अजून सणवाराचा आमच्या पोटात गोडधोड गेलेलं नाही. आणि तुम्ही काय केलंय? हो, हे चहाच्या पातेल्यात एवढीशी खीर केल्या, पुरणार आहे का समजासनी? आ तेच म्हणते मी. सण आहे आज, सणावारी तुम्ही नका असा वाद घालू. तेच म्हणते, एवढा मोठा इशू नाहीये हा. आणि आता जितका वेळ आपण वाद घालण्यात घालवलाय ना, तेवढ्या वेळात माझी खीर झाली असती. असं करा, तुम्ही आता जेवढी पातेल्यात खीर आहे ना, ती तुम्ही दोघींनी संपवा. हा, हवं तर ही पण घ्या. मी यांना थोडा वेळ थांबायला सांगते. मी त्यांच्यासाठी दुसरी खीर करते. वा वा वा, हे असं आहे बघा तुमचं. आम्ही काय हावरे होय? हा, कामसनी काय मिळत नाही म्हणून आम्ही मागायलोय? अहो तुमसनी का नाही आमचा मुद्दाच कळना. अहो मी म्हणते ते तरी तुम्हाला कुठे कळतंय? मी तुम्हाला काय म्हणते, तुम्ही ही खीर खा. हवं तर मी ह्यांना सुद्धा थांबायला सांगते, त्यांच्यासाठी मी वेगळी खीर करेन. हा, तुमची आयडिया कळत हवंय मला. अहो म्हणून तर मगाशी म्हणलं ना मी तुमसनी राजकारणी हायसा म्हणून. म्हणजे हा, म्हणजे तुमसनी काय सिद्ध करायचंय? हो, का तुमच्या वाटची खीर आमासनी देऊन तुम्ही केवढा मोठा त्याग करायला आहे? हा, आम्ही कसे हावरे आहोत, आम्ही कसे नालायक आहोत, आम्ही कसे वाईट आहोत, हे सिद्ध करायचंय ना तुमसनी. तुमची आयडिया कळली आमासनी. अगं राहू दे ग मम्मी, नाही खायची मला खीर. का माझ्यामुळे तुला एवढं ऐकून घ्यावं लागतंय? असं कसं ग चंचे? ताईच्या राज्यात असताना असं कधी झालंय? कधी तुला उपाशी राहायला लागलं? कवच नाही. मग आणि हिथं बघा, या खिरीसाठी तरसायला लागतंय आमासनी. आता आपलं काही खरं नाही ग चंचे, या घराचं काही खरं नाही. कशाला आता नको मला पाणी. अधिपती पाणी प्या, डोकं शांत करा जरा. हे घ्या. हा, डोसकर होता आमच्या, हे म्हणजे थंड होईल माझं डोसकं. हो, तुम्हाला खरं सांगतो, जवळ आईसाहेब घराकडे येत नाहीत का नाही, तोवर काय माझं डोसकं ताळ्यावर येणार नाही बघ. अधिपती शांत व्हा ना प्लीज. तर तुम्ही असले काहीतरी इशे काढताय, मग अजून डोसकं माझं भडकते. शांत शांत. तुम्हाला खरं सांगतो, मला दुसरा कुठला इशेच येत नाही डोसक्यात. फक्त माझ्या डोळ्यांसमोर आता आई साहेब आहेत, बास, बाकी काय नाही. त्या हवायला पाहिजेत फक्त. तर ह्या चारुलता मॅडम त्याच्यात खीर खा, मोदक खा. नको मला, मला नको वाटतं. मला खरंच नको वाटतं. का नको वाटतं? अधिपती, भुवनेश्वरी मॅडमवर किती प्रेम आहे तुमचं, किती जीव लावता तुम्ही. आत्ताच म्हणालात ना, त्या तर तुमच्या डोळ्यासमोर नाही जात नाहीत म्हणून. मग ह्या तर आई येतो तुमच्या. इतकी वर्ष त्यांच्या डोक्यात फक्त तुमचा विचार होता, आणि आता तुम्ही प्रत्यक्षात त्यांच्या समोर आहात. मग त्यांना नाही का वाटणार प्रेम व्यक्त करावं असं? सांगा बरं मला. हो, 9 महिने त्यांनी तुम्हाला पोटात वाढवले अधिपती. त्यांच्याशी नाळ जोडली गेली आहे तुमची. अशी अचानक नाही तोडता येणार ती. आणि बरोबर आहे, तुम्ही विसरला असाल त्यांना, कारण त्या गेल्यानंतर भुवनेश्वरी मॅडमच उभ्या होत्या ना तुमच्यासमोर आई म्हणून. बरोबर आहे तुमचं, तुम्हाला कधीच आईची उणीव नाही भासली. पण चारुलता मॅडमचं काय? त्यांच्या आयुष्यात कोण होतं मुलाची जागा घ्यायला? त्यांनी त्या एकटेपणात घालवलेल्या इतक्या सगळ्या वर्षांची थोडी तरी जाणीव ठेवा. वा वा, खरंच मला बरं वाटलं तुम्ही एवढा विचार केला चारुलता मॅडमचा, त्यांची परिस्थिती समजून घेतली. खरंच मला बरं वाटलं. बरं वाटावं म्हणून मी नाही सांगत आहे, आणि ते तुम्ही समजून घ्यावं एवढीच माझी इच्छा आहे. नाही ते नो, मला फक्त एकच प्रश्न पडलाय की एवढं खोलात शिरून तुम्ही चारुलता मॅडमचं मन जाणून घेतलं, मग तसं आमच्या आईसाहेबांचं मन बी कवा जाणून घ्यावं असं वाटलं नाही का तुम्हाला? कवाच म्हणजे एक बाई म्हणून त्यांचा विचार करावा असं कवा वाटलं नाही? फार आयुष्यभर जीव जाळला आमच्या बाबासाठी, त्यांनी काय केलं? कवाच मान ठेवला नाही त्यांचा.
उलट उलट घरातून बाहेर काढलो त्या माणसानं आई साहेबांना हाताला धरून. मग तुम्हाला असं काही वाटलं नाही की जाऊन 4 वाजता सूर्यवंशीनं विचारावं बाबा एकदा की का केलं तुम्ही असं, कशी काय हिंमत झाली तुमची, असं तुम्हाला कवाच वाटलं नाही? मग ह्यो फरक का बरं, याचं उत्तर देशील का एकदा? आजी साहेब काय ग शांता, काय झालं? तुम्ही चला बरं लवकर. अगं पण काय झालं ते तर सांगशील. दुर्गेश्वरी ताई चारुलता मॅडमशी लय बोलायल्यात. जोरदार भांडण चालू आहे त्याचं. असं होय? अरे देवा, चल चल तू. आम्हासनी कुठं आहे किंमत या घरात? नाही, आम्ही काय आश्रितासारखंच राहतोय. कुठं काय मागायचा अधिकार आहे आम्हाला? अहो, हे बघा तुम्ही ना खूप बोलताय. असं का नाही बोलायचं? अहो बोलताय तुम्ही, तुमचं वागणं बघा आधी. हा? आणि आम्ही काय बोललो की आमचं तेवढं दिसतंय? अहो आज अन्नासाठी भांडायला लागायलंय, उद्या काय माहिती अजून कुठल्या गोष्टीसाठी भांडायला लागेल आम्हाला. अनवर, आम्ही काय बोललो की आळ आमच्यावरती आणि तुम्ही मात्र नामानिराळ्या. अहो मी काहीही केलेलं नाहीये. मी म्हणते ना तुम्हाला, ही सगळी खीर तुम्ही खा. तुम्ही ऐकतच नाही आहात. ही असली दानाची खीर न गा आम्हाला. हे बघा, आमचा बी हक्क हाय या घरावर. आणि एवढ्या प्रेमानं आपल्या नवऱ्यासाठी तुम्ही खीर घेऊन चाललायसा. तुम्हासनी आमची आठवण आली का? हा, तुम्हासनी वाटलं आमच्यासाठी खीर घेऊन यावी? या चंचीला खीर लई आवडती. एक चमचा बी खाल्लेला नाही तिनं अजून खिरीचा. तुम्हासनी वाटलं चंचीला एक वाटी घेऊन जावी? हा, वाटलं का? नाही नव. हवं आमच्या ताईच्या राज्यात असा दुजा भाव नव्हता, डावं उजवं नव्हतं, कळलं काय? जाऊ दे ग मम्मी, मावशीचं काय सांगायलीस त्यांना? मावशीच्या राज्यात ना खिरीचे पाठ व्हायचे. यांना जमणार आहे काय ते? अगं नुसते घरातले नाही, अख्खं गाव जेवून जायचं तरी बी उरायचं अन्न. यांच्यासारखी चिंदेगिरी नाही गेली मावशीनं कधी. हे बघा, मी सुद्धा भरपूर खीर केली, भरपूर लोकांना दिली आणि आता ही एवढी खीर उरलेली आहे. ही एवढी खीर पुरेल की तुम्हा दोघींना? तुम्ही खा ती. आता उगीच हा विषय वाढवू नका. खरंच खूप खूप छोटा विषय आहे हा. का वाढवताय तुम्ही? झालं म्हणजे हे समजा आम्हीच वाढवालोय. हा, अहो हे केलंय समजा तुम्ही, आम्ही फक्त बोलायलोय त्याच्यावर. तर तुम्ही हे समजा आळ आमच्यावरच टाकायला लागलाय काय? अहो हे खिरीचं पातेलं जर भरलं असतं का नाही तर यो इशेच निघाला नसता. हो, मी तुम्हाला परत परत तेच सांगते. हे बघा, ही खीर तुम्ही खा. मी हवं तर दुसरी खीर करते. बघितलास चंचे, बघितलास या खिरीचं पातेलं कसं आपटलंय आपल्या समोर? अहो नाही काय. अय, आम्हाला गरज नाही तुमच्या असल्या भिकेच्या खिरीची. आम्हाला काय भीक नाही लागली आहे. मी पुसून घेते. नाही हा, घ्या पुसून घ्या. शांता, दुर्गे काय केलंस हे? अन्नावर का राग काढला तुम्ही? प्रसादाची खीर होती ती. का सांडलीत तुम्ही अशी? बघितलास चंचे, त्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. काय बोलताय तुम्ही? हे पातेलं तुम्ही ढकललात ना? तुम्हाला एक सांगू का, माणसाने ना खाऊन माजावं, टाकून माजू नये. चुकीचं केलं तुम्ही, चुकीचं केलं. तुम्ही काय योग्य केलं? सांगा की तुम्ही काय योग्य केलं? मला अक्कल शिकवायची नाही बरं का? अहो जळता जळना एवढी इस्टेट हाय सूर्यवंशींची. हा, आणि इथं पार त्या 2 वाट्यांच्या खिरीसाठी भिकारी असल्यासारखं वागवायला हो तुम्ही आम्हाला. हा, दुर्गे तोंडावर तुझं काय बोलतीयस? अगं लाज वाटते का तुला असं बोलाया? आणि ही खीर कशा पैसे आणलीयस? काय काय झालं होतं काय? का उगा कांगावा करतीयस? का बोलतीयस त्यांना? हाते, तू का नाही मध्ये पडू नगस. तुला काय बी माहिती नाही तर काय झालंय ते.
आणि तू दर येळेसारखी मलाच बोलू नकस. तुला विचारलं का यांनी खिरीचं? विचारलं का खीर पाहिजे का आजी? विचारलं? तुला बी विचारलं नाही ना खिरीचं? ह्या बाईनं काय केलंय? फक्त स्वतःच्या पोराला आणि नवऱ्याला वाट्या भरून भरून खीर खाऊ घालायला आणि आपल्याला नुसतं वासावर ठेवलंय. आपल्या ताईच्या राज्यात असं होतं का ग? असं तुझ्या गाव होता? सांग की. अहो आई, मी तुम्हाला खरंच सांगते, त्यांना पुरेल एवढी खीर होती त्या पातेल्यात. त्यांनीच ती सांडली. बघितलंस संजय, बघितलंस? आता ही बाई समजा आपल्यावर ढकलायल्या. हो? बस आता मी सहन करणार नाही. ही बाई आल्यापासून मी सहन करायला. पण आज या खिरीसाठी आम्हाला भांडायला लावलंय हिनं. हवा अन्नासाठी कुणी भांडायला लावतं का? आपल्याच घरात आपल्याच माणसासनी. हा, मी तुम्हाला सांगू, मला ना खरंच कळत नाहीये तुम्ही काय एवढ्या भांडताय. मी काय असं केलंय हो? पण अन्नावरून तुम्ही भांडताय म्हणून तुम्हाला सांगते, तुम्हाला खरंच जर का अन्नाची कदर असती ना, तर तुम्ही हे पातेलं असं सांडलं नसतं. तुमचं दुखणं वेगळं आहे आणि तुम्ही बोलताय वेगळं, हे आलंय माझ्या लक्षात. तुमचं दुखणं वेगळं आहे आणि तुम्ही बोलताय वेगळं, हे आलंय माझ्या लक्षात. झालं आमचं दुखणं. वा, ही बाई समद करत्या आणि ढकलत्या कुणावर? आमच्यावर. दुर्गे, आता बस बरं का. ओबाड बंद कर तुझं. नाही चाललंय तुझं. म्या बोलायले. अगं आत्ते, पर तू तुझ्या तोंडावरची डोळ्यावरची पट्टी कवा काढणार आहेस? अगं तुला कळत कसं नाही या बाईचं वागणं? या बाईला का नाही फक्त तिचा नवरा आणि तिचा पोरगा यांच्याशीच देणं घेणं आहे. आणि आपण कोण आहोत ग? आपण हाव तिथले उपरे. एवढंच हिला सांगायचंय. मग काय बोलताय तुम्ही? मी असं कधी वागले हो तुमच्याशी? आई आई तुम्ही सांगा, मी कधी अशी वागले का तुमच्याशी? हा, हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हायच तशी, तिची कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. बघितलंस? हेच सिद्ध करायचं या बाईला. का ही बाई कशी चांगली आहे, आम्ही कशी वाईट आहोत? आणि नुसते आम्हीच नाही, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडायची हिला ताईला. ताई कशी वाईट आहे हे सिद्ध करायचं या बाईला. म्हणून हे समजे उद्योग चालले तिचे. दुर्गे, अगं काय करू तुझ्या तोंडाचं? गप्प बस की जरा. म्या गप्प बसणार नाही. लई गप्प बसले मी आजवर. आणि चारुलता, तू काल आली आहेस ग आणि आज लगेच तुला माझ्या ताईची या घरातली जागा घ्यायची आहे? तुला एक सांगू, माझ्या ताईच्या नखाची बी सर नाही का तुला? कळलं? तुम्हाला दिसलं नाही म्हणजे मी बाबांशी वाद घातलाच नाही असं नका समजू अधिपती. अहो घातला असेल वाद, त्याबद्दल काय माझं म्हणणं नाही. पण तुम्ही एवढं का भांडताय आत्ता माझ्या संग त्या चारुलता मॅडमची बाजू घेऊन? एवढा पाठपुरावा काय करताय? असं कवा केलं नाही तुम्ही. आणि आमच्या बापाकडनं काय आमच्या आईसाहेबांवर कवा अन्याय झाला नाही असं नाही, कायम झाला. त्यांनी काय कमी भोगलं नाही. तरी मी लई शांतपणे आणि सभ्यपणेच बोलतोय चारुलता मॅडम संग. आमच्या बाबानं तर आमच्या आईसाहेबांचा कायम अपमानच केला आणि पावलं पावली नुसती हाडतूड गेली, दुसरं काही केलं नाही. आणि आमचा बाप जरी आईसाहेबांशी कसा बी वागत असला ना, तरी आईसाहेबांनी कधीच त्याचा राग मनात ठेवला नाही, कधी आम्हाला अंतर दिलं नाही. दुसरी एखादी बाई असती तर काय केलं असतं? आमच्या बापाच्या विनंतीवरूनच आईसाहेब आम्हाला सांभाळत होत्या ना. पण त्यांनी कधीच नुसतं कर्तव्य करायचं म्हणून, एक काम करायचं म्हणून पाट्या टाकल्यासारखं केलं नाही. तुम्ही नाळेचं नातं म्हणताय ना व, त्यांनी त्यांच्या प्रेमातनं नाळेचं नातं निर्माण केलं आमच्या संग. जरी आम्ही त्यांच्या पोटी जन्म घेतलेला नसला तरी नाळेचं नातं आहे आमचं आणि आईसाहेबांचं. एका पारड्यात जर तुमच्या चारुलता मॅडमला ठेवलं आणि एका पारड्यात आमच्या आईसाहेबांनी ठेवलं ना, आईसाहेबांचंच पारडं कायम जड असणार. कारण जन्म दिलेल्या आईपेक्षा ज्यांनी आमच्यासाठी स्वतःचा जन्म खपवला त्या आईसाहेबांचं मोल आमच्यासाठी कायम जास्त असणार. हो मला मान्य आहे अधिपती,
भुवनेश्वरी मॅडमनी तुमच्यासाठी जे जे केलंय त्यांचं तुमच्या आयुष्यात जे स्थान आहे ते कोणीच नाकारत नाहीये. मी नाही नाकारत आहे. मला माहिती आहे त्यांनी खूप मोठा त्याग केलाय तुमच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे, मला जेव्हा कळलं ना भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई नाही आहेत, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. मला विश्वासच बसत नव्हता. मी तुम्हाला सांगण्याचाही प्रयत्न करत होते, पण तुम्ही चिडलात माझ्यावर. आपलं खूप मोठं भांडण झालं. मला शेवटी आजींकडून कळलं की भुवनेश्वरी मॅडमनी तुमच्यासाठी काय काय केलंय. मग माझं प्रत्यक्षात भुवनेश्वरी मॅडमशीच बोलणं झालं आणि तेव्हा त्यांनी मला त्यांची बाजू समजावून सांगितली. अधिपती, त्या दिवशी माझ्या मनातला त्यांच्याविषयीचा आदर खूप वाढला.